क्षेपणास्त्र सक्सेसफुल झालेलं आहे। डिफेन्सच्या दृष्टिकोनातून, भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठं पाऊल, एक खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल। नक्कीच 21व्या शतकामध्ये एक उभरता भारत जो आहे, त्या उभरता भारतासमोर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत सामरिक चॅलेंजेस, आव्हानं आपल्या समोर आहेत आणि या सामरिक आव्हानांचा आपल्याला मुकाबला करायचा असेल तर आपल्याला पुढे त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्यातलीच एक कडी म्हणजे अग्नी 5 त्याची टेस्ट आपण त्या ठिकाणी केलेली आहे, ज्यामध्ये MIRV टेक्नॉलॉजी मध्ये आहे। काही महत्त्वाच्या घटना आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की ही इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे थोडक्यात पूर्णतः भारतीय बनावटीची अशा प्रकारची ही मिसाईल आपण तयार केलेली आहे। मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपण रशिया युक्रेन युद्ध पाहतोय, त्याचबरोबर इस्रायल हमास युद्ध पाहतोय, या युद्धामधून एक गोष्ट आपण त्या ठिकाणी शिकलेली आहे की जर आपल्याला आपल्या देशाचं संरक्षण करायचं असेल तर कुठेतरी स्वसंरक्षण म्हणजे स्वतःची टेक्नॉलॉजी स्वतः डेव्हलप करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून या आपल्या मिशन आपल्याला दिव्यास्त्राला पाहावं लागेल। दुसरी महत्वाची घटना, उद्यापासून ट्राय सर्व्हिसेस म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्या एकत्रित जो अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे, त्या एकत्रित अभ्यासामधून, राजस्थानच्या अभ्यासामधून एक प्रकारे भारत येणाऱ्या चॅलेंजेससाठी कसा सक्षम आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या एक्सरसाइज मधून दिसणार आहे आणि त्याच्याच अगोदरचा एक टप्पा म्हणून आपल्याला हे पाहावं लागेल। सर, आपले मनापासून आभार, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि विश्लेषण केलं त्याबद्दल, आणि या सगळ्या संदर्भात